तर राम राम मंडळी, काजे बंधू फार्ममध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो। तर आज आहे आपल्या मिरची पिकावरचा दुसरी फवारणी, म्हणजे आपण जे थ्रिप्ससाठी फवारणी घेत आहे त्यामधली आपली चालू आहे दुसरी फवारणी। आणि आता दुसरी फवारणी आपल्याला कशासाठी घ्यायचं आहे तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की आपण पहिले घेतला आहे रोगर, ॲसिपेट आणि क्लोरोफॉरिफॉस। त्यामुळे आपला थ्रिप्स जो आहे, ब्लॅक थ्रिप्स जो आहे फुलामधला, तो पूर्णपणे कंट्रोल झालेला आहे। पण तरीही आपल्याला याच्यावर काय करायचं काम नाही आहे, कारण की पुढं पण जाऊन याच्यावर थ्रिप्स येऊ शकतो। याची बाल्य अवस्था पण मारायची आपल्याला, आणि मध्यंतर अवस्था जी असते याची ती पण आपल्याला खतम करायची आहे। तर पिवळा थ्रिप्स पण आपल्या मिरची पिकावर आहे, तो तर आता दिसणार नाही मोबाईलच्या ह्याच्यातून पण आहे। पण आपला जो ब्लॅक थ्रिप्स जो होता तो पूर्णपणे कव्हर झालेला आहे, आणि आपलं झाड पण बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे, बघा खूप चांगलं कव्हर झालेलं आहे। आता दुसरी फवारणी कोणती आहे, जसे आपले अन्न निर्मात्याचे जनक आहे त्यांनी आपल्याला जी दुसरी फवारणी सांगितली आहे ती आहे डेलिगेट। बघा डेलिगेट घ्यायचं आहे, आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे प्रोपेक्स सुपर, आणि तिथे बघा आपली फवारणी चालू आहे। तर डेलिगेटमध्ये तुम्हाला सांगून देतो कंटेंट काय काय आहे। स्पिनिटोरम 11.7% आहे, WWSC फॉर्ममध्ये आहे, आणि ही बॉटल पडते आपल्याला 100 ml ची 1180 रुपयाला, आणि एका एकरामध्ये 100 ml आपल्याला मारायचं आहे। आणि त्याच्या सोबत घेतला आपण प्रोपेक्स सुपर। बघा प्रोपेक्स सुपरमध्ये काय आहे, प्रोपेनोफॉस आहे 40% आणि प्लस सायपरमेथिन आहे यात 4% EC फॉर्म्युलेशनमध्ये। आता याचा आपल्याला रिझल्ट काय भेटणार आहे, तर जी अवस्था आहे तिन्ही पण अवस्था असतात थ्रिप्सच्या, तिन्ही अवस्थामधला एक अवस्था आपण मारलेली आहे ब्लॅक थ्रिप्सची। आता त्याच्या मागची जी अवस्था आहे पिवळी, म्हणजे पिवळे जे थ्रिप्स राहतात त्याला आपल्याला कंट्रोल करायचं आहे, आणि ते कंट्रोल होऊ शकतात या फवारणीतून आपल्याला सिद्ध झालेलं आहे, म्हणून आपण ती फवारणी घेत आहे। आणि त्या फवारणीमुळे आपल्याला चांगलाच रिझल्ट इथे निघून येणार आहे। तर बघा इथं सध्याच्या परिस्थितीत तर बऱ्यापैकी रोग आपला कंट्रोल झालेला आहे, आणि जे आपण खत व्यवस्थापन केलं होतं त्याचा पण आपल्याला चांगला फायदा होता। बघा किती छान इथे फरदड निघायला चालू झाले आहे, आणि हे बघा झाडाची जी सेटिंग आहे ती बघा पूर्ण मस्त असं फैलून गेलेली आहे, मस्त झालेलं आहे आता झाड पण। आणि जेणेकरून आता आपण आता याला तोडणी करू शकतो इथून 2-3 दिवसांनी, आणि माल पण खूप छान लागलेला आहे। याला तुम्हाला माल पण दाखवून देतो, बघा मिरचीची साईज वगैरे पण खूप छान झालेली आहे। अळीचा प्रादुर्भाव आहेच मिरचीवर राहतच, तर अळीसाठी पण हायगे करू नका, अळीला पण मारतच राहा, कारण की मिरच्या लागल्या की अळी पण येते। तर असा होता आपला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। आणि थ्रिप्स जर कंट्रोल करायचा असेल, तुम्हाला कोणी महाग औषध सांगत असेल तर बिलकुल त्याच्यावर लक्ष देऊ नका। आपली जे तिन्ही फवारणी आहे त्यामधलं फक्त डेलिगेटच महाग आहे, बाकीचं सगळं एकदम रिजनेबल आहे। तर फवारणी खूप जोरदार राहणार आहे, आणि फवारणीचे रिझल्ट पण खूप उत्कृष्ट राहणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा। आता भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा। जय गजानन।